काय ती मौज माहेर, काय तो आवाज आणि काय ती जत्रा. नकोच. सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जी काही मी मगाशी नावं घेतली त्यावरनं कुठेतरी तुम्हाला दिवाळी अंक आठवतात का? परवा घरी आमचा असाच विषय निघाला आणि तेव्हा असं जाणवलं की गिफ्टिंग करता आपल्याला पटकन दिवाळी अंक का नाही आठवला. म्हणजे लहानपणी प्रदर्शनं दिवाळीत पुस्तकाची इतकी वेगवेगळी भरायची की तिथे जाऊन ते पुस्तक बघणं ही सुद्धा एक मजा होती. आणि आजकाल तर सगळं डिजिटलाइज झालेलं आहे, त्यात पुस्तकं पण आलीच आणि तेही चांगलंच आहे. पण प्रत्यक्ष पुस्तक किती वाचतोय आणि किती घेतोय. आणि दिवाळी अंक तर बापरे, म्हणजे वेगवेगळे कथा किंवा वेगवेगळ्या मूडचं त्या दिवाळी अंकात सगळं बघायला मिळायचं. लहान मुलांकरता चिंटू, चंपक, इसाप नीती, मार्मिक किंवा सकाळचं एखादं पुस्तकं, अशी वेगवेगळी पुस्तकं त्यावेळेला एक्झिबिशन्समध्ये मिळायची, दिसायची. आणि अजूनही ते असतील, पण मला असं वाटतं ते कुठेतरी लोप पावत चाललंय. किंवा दिवाळी म्हणल्यानंतर एखादं पुस्तक वाचणं हेही खूप महत्वाचं आहे. तुम्ही कोणकोणते दिवाळी अंक वाचलेत आणि जे तुम्हाला आठवत आहेत अशा दिवाळी अंकांची नावं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुस्तकाची मजा आहे किंवा पुस्तक वाचण्याची, जाऊन घेण्याची आणि दुसऱ्याला देण्याची जी मजा आहे ती आपण कुठेतरी मिस करतोय का? तर या दिवाळीत तुम्ही कुठलं पुस्तक दुसऱ्याला गिफ्ट कराल मला नक्की सांगा.